चालेल, घ्या सुरू करा, लिहायला सुरू करा. 2 छोट्या-छोट्या केस आहेत बघूया. केस आलेली, घरी आलेली. एक हे झालं ना, ती कपाली करणी झाली ना आपली. 5 वर्षाचं बाळ आहे. 5 महिन्याचं बाळ आहे. 5 महिन्याचं. वर्षाचं नाही, 5 महिन्याचं बाळ आहे. 5 महिने, 5 महिने. 5 महिन्याचं बाळ आहे. त्याला कॉन्स्टिपेशन सतत असतं आणि त्याला उलटी-बिलटी सुरू झाली, चक्कर आली, पोट गॅस-बीस पकडल्यासारखं झालं, कॉन्स्टिपेशन होतंच. म्हणून त्यांनी त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, NICU मध्ये. कळालं? 5 महिन्याचं बाळ आहे, त्याला उलटी सुरू झाल्या, कॉन्स्टिपेशन झालं, पोट फुगलं त्याचं, चक्कर आली त्याला आणि आयसीयू मध्ये काय केलं, त्याला ऍडमिट केलं. त्याच्या आधी कॉन्स्टिपेशन बिस्टिपेशन त्याला छोटे फार हे असायचे. काय असायचे? डायजेशनचे प्रॉब्लेम. 5 महिन्याचा अजून व्हायचे, केस व्हायचे. मग आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. 3 दिवसांनी त्याला स्टेबल केलं त्यांनी. एकदम ओके झाला तो, स्टेबल केलं. काय मग त्याला परत घरी आणलं बाळाला. घरी आणल्यावर परत दुसऱ्या दिवशी लक्षणं सगळी सुरू झाली. परत त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, NICU मध्ये. परत 2 दिवसांनी त्याला स्टेबल केलं. स्टेबल झाला म्हणून परत त्याला घरी पाठवलं. परत 2 दिवसांनी लक्षण सुरू झाली. असे 3 वेळा झालं. त्यांना काय कळेल. असं किती वेळा झालं? 3 वेळा झालं. त्यांना काय कळेना. मग ते टेन्शन मध्ये, आता किती दिवस परत आयसीयू मध्ये ठेवायचं, बरोबर आहे की नाही? झाली केस. कोणी निदान अजून सांगू नका. आधी संप्राप्ती छान लावा, विचार करा आणि 5 मिनिटांनी आपण त्याच्यावर चर्चा करू. काही करू नका. कॉन्स्टिपेशन आहे त्याला. मग ते आता आयसीयू मध्ये त्याला एनिमा दिले, आहे की नाही, पोट साफ व्हायला. मग खडा खडा सांगा पडली. नाही ते दुखते तो ना. 6,400 वगैरे. सहजार्शन तुम्ही सांगायचं मला. आहेच तर गोष्ट असतात. तुझं नाव काय म्हटलंस? चंद्रकुमार, चंद्रप्रकाश. काय आहे? काय तू काय लिहितोय? संपर्क लिहितो चालेल. तुम्ही करा निदान, मग आपण बघू त्याचे. हा, किरकिर करणार ना ते बाळ म्हटल्यावर. आनंदाने थोडी उलटी करणार. उलटी झाली हसणार थोडी, आहे की नाही? उलटी होते, पोट फुगत रडणार, किरकिर करणार. वगैरे काय केलं नाही केलं काय? ती केस आलेली, घरी आलेली केस.
ऐकायला आली ना केस यांना सगळ्यांना? तुला काय वाटतंय काय? बाळाच्या आईची काही हिस्ट्री बोल बिंदास, काय काय चुकलं तर काय आपल्याला थोडी मार्क जाणार आहेत. बाळाच्या आईची काही हिस्ट्री म्हणजे बाळाच्या आईची हिस्ट्री नाही म्हणजे ती सांगली तर काय मजा दिली नाही तेच म्हणलं. सर मला वाटते आई बाळ आहे तर आईचं दुधानं सध्या 5 महिन्याचं आहे म्हणजे आहार तुझं आईचं दूधच आहे. हम्म. आईनं जर वात प्रकोपक आहार विहार जर केला तर आईच्या दुधातून त्याला जे लक्षणं सांगितले ते पण सर्दी कशी होईल? कॉन्स्टिपेशन बाळाचं वय पण कफाचं आहे तर वात ऊर्ध्व काय करायला लागेल? अनुलोमन बाळाचा अनुलोमन आणि आईला वातावरणाचे केस वात ऊर्ध्व होऊन छर्दी तुझं काय वाताचे स्तन दिसतो तुझं म्हणणं काय आहे? तुझं काय म्हणणं आहे? चिकित्सा कोणावर करणार? बाळावर, आईवर, दोघांवर? काय करणार? बाळाला काय देणार? आईला काय देणार? 5 महिन्याचं बाळ आहे हा. हम्म. आणि अजून नंतर मी सगळं सांगणार मी काय केलेलं नंतर. साहिल बोला. नाशिककर काय म्हणता तुम्ही? आरोग्य शकतो तुम्ही आता वायवल असे विचार करायचा आहे ना? आता कसा आहे प्रश्न आहे तुम्ही मलाच हे काय केस डिस्कशनच्या वेळी तुम्ही मला प्रश्न विचारणार मी उत्तर करणार. मदतसोबत सर त्याला मदतसोबत हरित की चाटक बाळाला द्यायचं 5 महिन्याच्या? काय तुझं काय म्हणणं? कोणाला बाळा कशातून आले क्लिअर काय तू? नॉर्मल प्रकृती काय पवित्र काही ह्याने नाही निदान केलं ना? ह्याने पण केलंच तू निदान काय तू नाही केलं मग काय लिहिलं तेवढं? मला असं वाटतं की आता म्हणजे मुख्य दोघांवर पण चिकित्सा करायला पाहिजे पण ते वात प्रकोप हे जो हे जे दिसत आहेत म्हणजे बारक्या बेबीमध्ये तर मग आईवर जास्त म्हणजे वातशयचा भर देऊ आणि इथं फक्त सिम्टमॅटिक ट्रीटमेंट करायला पाहिजे. कोणाला? बेबीवर सिम्टमॅटिक करायचे आणि आईला वात प्रॉपर करायचं. बेबीला काय करणार 5 महिन्याच्या बेबीला? तुझं काय म्हणणं आहे? हा काय म्हणणं आहे तुमचं? बाकी दुसऱ्यांनी पण बोला ना. पाच महिन्याच्या बाळावर करायचा हा गाईचं दूध देऊ शकतो बाळाला. गाईचं म्हणतोय रे. गाईचं दूध काय झालं? लघुपंचम होतं तर बाळ केस सांगतो की परत सांगणार मी केस नाही ऐकली तुम्ही? 5 महिन्याचं बाळ आहे त्याला पूर्वीपासून कॉन्स्टिपेशन असायचं
मलबद्धता असायची. त्याला मग एकदम कॉन्स्टिपेशन, छर्दी, मूर्छा असं सुरू झालं, पोट फुगायला, रडारडी सुरू झाली. ICU मध्ये ऍडमिट केलं. 3 महिने ट्रीटमेंट, 3 दिवसाची ट्रीटमेंट झाली. बाळ स्टेबल झालं, घरी आणलं, परत लक्षणं सुरू झाली. परत त्यांना ICU मध्ये गेलं ऍडमिट, परत 2 दिवसात स्टेबल झालं, परत घरी आणलं, परत 2 दिवसांनी लक्षणं सुरू झाली. असं 3 वेळा झालं. म्हणजे खरंच 3 वेळा झालंय. आलं की लक्षात? आणि झालं की आणि काय? सर आईचं दूध घेतल्यानंतर टिक्कर व्यवस्थित काढत होते का ते? बसतं तिथं ना. नाही काढलं तर वाताचा अनुभव नाही होत सर इथे गोष्टी. वाताचा अनुभव न झाल्यामुळे व्यवस्थित होत आहे. सर जास्त म्हणजे लघुपंचमोड खाण्याचा दिला तरी चांगला असं प्रिपरेशन करताना वाचता काय आईच्या स्तनाच्या लघुपंचमोळाचा खाडा दिला तरी चांगला. किती तर वाटपंचम वाचा करून हे बघा झालं रे. किती मिनिट झाली? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं अजून. काय नाही बसते दिला की आणि मग त्याला तिथे पण कॉन्स्टिपेशन म्हणजे ऑब्झर्वेशनचं काही प्री प्रॉब्लेम सबस्क्रिप्शन काय नाही. बरोबर जवळ आलेला आहे. तुम्ही ते चुकला नाही तुमचं. बरोबर आहे की सेकंड. आता जे क्षीराद आहेत म्हणजे दुधावर अवलंबून आहेत जी बाळ 6 महिन्यापर्यंत 7 महिन्यापर्यंतची काय त्यांच्यात त्या बाळांमध्ये काही आजार झाले ते बाळांचे तर आजार म्हणजे त्याचं काय आहे पण मुख्य जर क्षीरावरच ते अवलंबून आहे तर स्तन्य परीक्षा करणं गरजेचंच आहे. मॉडर्न मध्ये तो काही विचार नाहीये. मग ते स्तन्य पाण्यात टाकून ते बुडतंय का ते तरंगतंय का एक बघायचं. जर ते तरंगत असेल ते दूध कायला आम कसं तरंगेल तरंगत जर असेल आणि तुरट ह्याचं असेल चवीचं असेल किंवा त्याला फेस खूप असेल असं असेल तर ते वाताची स्तन्य सृष्टी असते. त्या आईला कदाचित कधी व्याधी नसेल पण वाताचा कुठला लक्षात एवढा काही मोठा व्यक्त स्वरूपात नसेल पण वाताची स्तन्यदृष्टी असू शकते. म्हणजे आईला कुठला असायलाच पाहिजे आजार असं काही नाही. पण ते स्तन्याची परीक्षा केली की तशा स्तन्य दिसतं आणि अशा स्तन्यामध्ये मळमूत्राचा अवरोध बाळाला कॉन्स्टिपेशन हे असतं. पण मग तेवढ्यापुरतं ते कॉन्स्टिपेशन एरंडल स्नेह दिलं त्याला किंवा काय एनिमा दिला किंवा असं काय दिलं की ते जातं बाळाचं कॉन्स्टिपेशन ते. पण सतत असं होत असेल बाळांना फक्त कॉन्स्टिपेशन सांगतोय मी तर ती वात स्तन्य दृष्टी असते. लक्षात. आता त्या बाळांना सतत काहीतरी नॅपकिन रॅशेस होत असतील सतत काहीतरी लालसर पुरळ होत असतील सतत काहीतरी पिटिका होत असतील विना कुठलेही हेतू म्हणजे बाळाचे कुठलेही हेतू होत असतील आणि काही कारण नसतील तर ते पित्तस्तन्य दृष्टी असते. आलं लक्षात. आणि ते दूध जर पाण्यावर टाकलं तर रेगा उमटतात म्हणजे रेषा येतात किंवा ते तसं जसं ह्याच्यासारखं डायरेक्ट मिक्स होत नाही पाण्यात. ठीक आहे. आणि ते दूध आंबटसर असं अशा पद्धतीनं असतं म्हणजे आपण जरा दही लावल्यावर कसं दुधाचा वास येतो तसं त्या दुधाला वास पण तसा येतो.
कुठल्या पित्तस्तन्य दृष्टी. आणि कफस्तन्य दृष्टीचं दूध जे आहे ते दूध ते बाळ सारखं झोपतं, सतत आळस असतो, असं बघायला तर असं बघतं, म्हणजे एवढी झोप असते त्याला, एवढी गुरुता असते त्याला. आणि ते दूध टाकलं की ते बुडतं पाण्यात, लिटरली असं बुडतं. आपण थेंब टाकलं बुडतं का नाही तेल लागेल तसं ते बुडतं. तर हे स्तनदृष्टी महत्वाचे आहेत. आता हे 3 गोष्टी आहेत ह्या म्हणजे आपण औषधाने होणाऱ्या गोष्टी, म्हणजे काय खूप काय कफामध्ये ते टिपिकल दिसेल, गुरुता त्या बाळामध्ये दिसेल, झोप जास्त दिसेल, पित्तामध्ये सांगितलं त्याप्रमाणे त्याला पिटिका असे काही उठतील, दाह उठेल दुधाच्या ठिकाणी किंवा असं, किंवा इथे फोड्या उठतील अशा, आणि मग वातज असेल तर कडक संडास लागतो. पण आईपेक्षा दोष जर जास्त असतील आईच्यात, म्हणजे आईमध्ये काही वातिक पण दोष आहेत, पैतिक पण आहेत, तरी दोष जास्त असतील तर जी लक्षणं बाळामध्ये होतात ती कॉम्प्लिकेशन वाढवतात. आणि लक्षात, मग त्याच्यात बाळाला उलटी पण होते, कडक पण संडासला होतं, पित्ताची पण काही लक्षणं दिसतात, वाताची पण काही लक्षणं दिसतात, कफाची पण काही लक्षणं दिसतात, आणि आई टिपिकल बघितलं तर रोगडी दिसते, काहीतरी तिला आजार असा दिसतो. ती त्रिदोषाची स्तनदृष्टी. आणि त्याच्यातून जो आजार होतो बाळाला त्याला शिराल असं म्हणतात. त्याच्यात कडक संडास लावणं, मूर्छा येणं, पोट फुगणं, हे लाभला लक्षणं दिसतात टिपिकल. आणि दूध सोडलं की लक्षणं कमी होतात. आणि मग ते डॉक्टर लोक काय म्हणतात की बाळाला त्याचे दुधाचं इंटॉलरन्स आहे म्हणतात. काय म्हणतात? इंटॉलरन्स आहे. मग ते बाजारात ते दूध देऊन देतात आणि ते पिले की मग काय नसते प्रॉब्लेम दिसत. मग ते आई म्हणते बरोबर आहे यांचं निदान. आयुर्वेदवाल्यानं काय पण सांगू दे, ह्यांचं निदानाने दिसतंय तरी काही नाही. आईचं दूध सोडल्यावर काय दिसतंय? बरं दिसतंय बाळ. तर ती स्त्री दोष स्तनदृष्टी आहे, ती दूर करून परत आईचं दूध पाजायला पाहिजे. आणि लक्षात, ते बंद करणं उपाय नाही. आईची त्रिदोष स्तनदृष्टी म्हणजे आई अति अंबुपान पिते का, जास्त दिवस स्वाप खायचा, खाणारे पदार्थ जास्त अभिषंधी असे आहेत का, हे सगळं बघायचं आईचं. ते हेतू बंद करायचे. आणि आईचं जर जमत असेल तर वमन करून टाकायचं. आणि नसेल, म्हणजे तिला वेळ नसेल किंवा असं काही नसेल तर काय करायचं, कारण जास्त दोषावस्थेने बहुदोषावस्थेने वमन करायचं. आणि तिला वेळ नसेल किंवा काय करता येत नसेल आपल्याला काय असेल तर वच्या हरितार्थिकरण 3 टाइम द्यायचं आईला. एवढ्या लहान बाळाला पोटातून औषध द्यायच्या ऐवजी कुठलाही आजार असेल बाळाला, 1 महिन्याचं बाळ असेल, 2 महिन्याचं बाळ असेल, 3 महिन्याचं बाळ असेल, तर आता त्याला कुठला तरी एखादा ABCD व्याधी झाला त्या बाळाला आणि XYZ नावाचं औषध आपल्याला माहिती आहे त्या आजाराचं आयुर्वेदिक, तर त्याला असं न देता स्तनावर 48 मिनिटं लेप लावायचा. 1 मुहूर्त लेप त्या स्तनावर लावायचा, लेप पुसून टाकायचा आणि त्याला स्तनपान करायचं. तरवायचं नाही, स्तनावर लेप लावायचा, तो 1 मुहूर्त ठेवायचा आणि 1 मुहूर्त ठेवल्यानंतर आईला सांगायचं होतं दूध पाज. 48 मिनिट की ते काय होणार, जे आता जो ABCD आजार आहे त्याच्यावर XYZ औषध तुला माहिती आहे. आता बाळाला औषध देणं गरजेचंच आहे, असं काहीतरी असेल, बाळ खूप बारीक आहे त्याला ते औषध देणं जे त्याचं हे असेल तर स्तनावर लेप लावून काय करायचं, 48 मिनिटं थांबून दूध पाजायला पाहिजे. परत 2 तासांनी परत लेप लावला, 48 मिनिटांहून परत दूध दिलं तरी चालते. आलं का? असं केलं की ते अभिसंस्कृत दूध होतं, औषधी सिद्ध झाल्यासारखं होतं आणि ते बाळाला पोटात जातं. कळालं बाळाचं काम. दुसरी गोष्ट काय की स्तन्यदृष्टी जर तुम्हाला टिपिकली कळाली की वातज स्तन्यदृष्टी आहे आईच्यात, टिपिकल वाटते की बाळाला कॉन्स्टिपेशन, खूप अशी बाळ आहेत की ज्यांना कॉन्स्टिपेशन दिसतं आणि स्तन्यदृष्टी आहे निदानच केलं जात नाही, डायरेक्ट ते एनिमा येत बसतात आहे ना, आठवड्यातून एकदा एनिमा, ते चांगलं नाही. कारण आधीच मुळाला खडा आहे आणि एनिमाने इरिटंट लॅक्झेटिव्ह होतं. त्यामुळे आज ते तुम्ही एनिमाने हे काढाल थंडाच, उद्या आतड्यामध्ये शैथिल्य येऊन गुदभ्रंश अर्शासारख्या संप्राप्त्या बाळाच्या नंतर 10व्या-12व्या वर्षी होऊ शकतात, आहे की नाही. ते काय उपाय नव्हे. तर तो स्तन्यदृष्टी आईची ती दूर गेली पाहिजे. तर वातज असेल तर टिपिकल साधा दशमाचा काढा द्यायला सांगितलं शास्त्रकारांनी 3 दिवस, म्हणजे तेवढा कमी काळ, म्हणजे एवढं ते कमी लक्षण आहे, एवढं त्याच्यावर खूप लक्ष द्यायची गरज नाही. वमन कुठं सांगितलंय त्रिदोषामध्ये हे झालं सांगितलं लक्षात. तर 3 दिवस 4 दिवस तू दशमाचा काढा दिला की वातज स्तनदृष्टी जाते.
स्तन्यामध्ये फरक दिसतो 3-4 दिवसात झालेला. असं करायचं. पित्तस्तन्य दृष्टी असेल तर कॉम्बिनेशन दिलेली आहे ग्रंथकारांनी. कफज असेल तर पण कॉम्बिनेशन दिलेली आहे. आता कफज स्तन्य दृष्टी ज्यावेळी असते त्यावेळी स्तन्यदृष्टी कफाची, बरोबर आहे. म्हणजे दृष्टी जी आहे त्यात प्राधान्यता आहे कफाचं, स्थान आहे कफाचं, पितोय कफ आणि पिणारा आहे कफ, बरोबर ना. सगळे कप 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 आहे ना. त्यामुळे कफज स्तन्य असेल तर गोमन दिली होता. ती बहुदशा वस्तू झाली ना. सगळे कप 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 आहे ना. विष संकट कसं येतं तसं कफ संकट आहे ना. तर असं जर असेल आई जाड आहे, बाळ जाड आहे, सारखं झोपतंय, असं काय सगळं 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 असं आहे ना, तिला गोमन एकदा छान द्यायचं, बाळ पण ऍक्टिव्ह होतं. आलं लक्षात. बोला. टेम्पिंग आहे. नाही तोच म्हटला आता किती वेळा आयुष्य मध्ये आम्ही जाऊ गावली आहे ना. मग किती वेळा काय बघा लगेचच स्तन्य दृष्टी लगेचच क्लिक झालं मला, आहे की नाही. मग आईचं दूध कसं आहे म्हटलं तर काय म्हटलं, मग ते त्याला विचारल्यावर तिने मग परीक्षण केलं. मग ते दुधाला घाण वाचून होता, ते सगळं झालं निदान. मग स्तनांवर लेप बीप दिले, बचाराच्या आधी गणबीट दिला, दोन्ही केलं. स्तनांवर द्यायचं ना कॉमन लेप आहे स्तन्य शुद्धीकर. कुटकी वापरायची त्याच्यात, पाठा वापरायची त्याच्यात, सुंठ वापरायची, अमृता वापरायची, आलं लक्षात. कॉमन लेप द्यायचा. किती स्तन्य दृष्टी जाते काय माहिती नसेल तर. तेवढं प्रमाण जास्त दोषांचं तेवढा वेळ दिवसातून 2 वेळा 3 वेळा असं लेप देऊ शकता. लेप किती वेळ ठेवायचा असतो, सुकेपर्यंत ठेवायचा असतो. म्हणजे सुकायच्या आधी धुवायचा असतो लेपाचा नियम. तसा लेप द्यायचा 3-3, 4-4 तासांनी एक वेळा लेप लावायचं जास्त असेल तर. वातज असेल तर देवदारचा लेप लावायचा. वातजचा नुसतं तुम्हाला लेपच लावायचा आहे, त्याच्यामुळे काढा तर पडता येत आहे, पण लेपच लावायचा म्हणजे देवदारचा लेप लावायचा. कळलं. हो ते काय थांबलं एका झटक्यात थांबलं. निदान हेतू महत्वाचा आहे ना. तर आईचं दुधाचा इंटॉलरन्स आता आपल्यात काय, आईचं दूध पाहतात नाही, देवचं एवढं हे करणार रे. बाळा दिले आणि दूध चुकीच दिले, ऐसा नाही होत. काय कशाचा पण इंटॉलरन्स सांगतात काय. हा त्रिदोषाच्या स्तन्यदृष्टी. सर त्याच्यामध्ये आपण बाळाला कॉन्स्टिपेशन तर लेपमध्ये किंवा एरंडचं कसं आहे माहितीये का, करू दुधा शकतो कसं म्हणजे एरंड तेल वगैरे स्तन्याला मालिश वगैरे करायला सांगू शकतो. एरंड तेलाचं मालिश नाही, एरंड तेल त्याच्या गुदभागी लावू शकतो बाळाच्या. चालेल म्हणजे बोटही चाटवलं थोडं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याचं काही काय बरं ॲलर्जी वगैरे काय होत नाही बाळाला. ॲलर्जी काय होत नसते. संचित दोष असतील तर ॲलर्जी विलर्जी होते, असं काय ॲलर्जी होत नाही. अगदी रेअर ऑफ रेअर बाळांना एका दुसरा असू शकतो, ते रेअरच म्हणजे अगदी नियम नव्हे, आहे की नाही. अपवादाने नियम नाही सिद्ध. काय म्हणतात तुम्ही, काहीतरी बोलत होता. हा ना, त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतंय ना, एवढं सिरियर होतंय. वातज दृष्टीने कॉन्स्टिपेशन आहे ना, पित्तस्तन दृष्टीने त्वचा विकाराच्या आहेत, पुळ्या बिळ्या होतील, डाळ होतील, पोट लाल होईल, गुदामध्ये गाळ होईल, शत्रुत्व झालं की लाबंद होईल, है की नाही. प्रमाण दोषांचं वाढलेलं प्रमाण तो झाला, म्हणजे त्यांना क्लिअरच विषय झाला. त्यांना आयसीयूला काही येतंय तो पण करायचं आपलं काम, काय स्टेबल करायचं का घरी. सर त्याच्यामध्ये आपण जर मात्राचा विचार केला तर म्हणजे बाळापर्यंत कोणत्या वयापर्यंत कसा विचार केला पाहिजे असं काय तुम्ही म्हणजे आतापर्यंत अनुभव. ते सांगतो की एकदम लहान असेल तुला सांगितलं त्या पद्धतीने, ते चाटणं बिटणं द्यायची ना मधासोबत कमी मात्रेत. म्हणजे मात्राचा नको असतं की मात्रा पाहिजे की, फिक्स नसते रे, त्याचं ती जजमेंट आहे ना. कमी मात्रा जास्तीच असली तरी काय तोटा नाही, जास्त नाही झाली पाहिजे ना. बाळांमध्ये गर्भिणीमध्ये मृदू औषध वापरायला सांगितले. बस घ्या पुढची केस घ्या.
तर त्याच्यामध्ये जरी वापरली तरी मात्रामध्ये आपण काय वापरायला पाहिजे? बाळ हिरडा बाळकुटी आहे की उगाळून द्यायचे ना. उगाळून दिले की प्रत्येक अणूवर अग्निसंस्कार होतो. रेडीमेड नाही घ्यायचे आहे की नाही. ते हिरडा असेल बाळ हिरडा असेल असा उगाळ उगाळ उगाळला की काय होतं प्रत्येक अणूवर अग्निसंस्कार होते पचतं लगेच त्याला. बरं आहे. बाळ हिरडा उगाळला थोडा हे उगाळलं त्या आवडला मुरुड शेंग उगाळली आहे ना. तर त्याच्याने काय होतं आवर्तनीने मुरडा बिरडा जातो पोटातला मुरडा असतो आहे की नाही. ती स्निग्ध पण आहे पतंग म्हणून पण करते मुरडा बिरडा लगेच जातो त्या असं करू शकतं. 20 औषधं आहेत त्या बाळगुटीमध्ये. त्यातली काही 4-5 बल्य सोडली म्हणजे खारीक बदाम हे ते सोडलं अश्वगंधाची मुळी बिळी सोडली बाकीची सगळी वेगवेगळ्या ह्याच्यावर जाते. हं? ते एवढी प्रत्येकाला घ्यायला सांगायची त्याच्याने सगळं पेडियाट्रिक कव्हर होऊन जातं. आहे कुड्याची साल डाळिंबाची साल ही साल ती साल. ग्रीन फार्मसीची मिळते बाळगुटी ती वर आहे बघा आपल्या मेडिकलमध्ये. त्याच्यावर सांड पण मिळते. सांड म्हणजे काय उघडून द्यायचं. त्यात सांड पण मिळते आणि त्यात पुस्तक पण मिळतं. म्हणजे त्या गुट्या ज्या आहेत ते ओळखायला तुम्हाला आयडेंटिफिकेशन पाहिजे ना बरोबर ना. ही पिंपळी आहे तर ते त्यासाठी ते पुस्तक जे सचित्र पुस्तक आहे आलं ते पण मिळतं. रात्री कोणाला कोणाचं तर सांगायचं पिंपळी काढ हे काढ ते काढ द्यायचं म्हणायचं मधाबरोबर वळसे द्यायचे. कळलं. पूर्वी हे सगळं म्हाताऱ्या बायकांना माहिती असायचं मग ती लग्नाला ते सुनेला सांगायची आणि सून तिच्या सुनेला सांगायची तर ते पुढं पुढं जायचं. आता तिला पण नसते माहिती तिला पण नसते माहिती. मग रात्री पण ऍड्रेशनला कॉल देतात आपल्याला कॉल त्याला पण माहिती. हा त्याला पण माहिती. त्याला पण माहिती. चला पुढे जाऊ पुढचं 77. सत्तर 40 वर्षाचा मेल आहे वजन आहे 90. ते छोट्या मोठ्या त्याला तक्रारी असायच्या आरोग्याच्या म्हणजे एक तो वजन वाढ आहे ही तक्रार त्याची होती बरोबर की नाही. घाम खूप यायचा घामाला वास बीस यायचा अशा काही छोट्या मोठ्या तक्रारी असायच्या त्याच्या. बैठे काम आहे त्याचं त्या माणसाचं. आणि मग त्याचं मुख्य त्याचे जे काही चुका आहेत आहारातल्या आहार विहारातल्या त्याच्या एक तर तो ड्युटीवरून त्याला दुपारची सुट्टी असायची आणि मग दुपारी आला जेवला की झोपायचा. जेवल्याच्या किती वाजता? आणि झोपला की जे उठायचा तो 5 वाजता उठायचा म्हणजे 3-4 तासचा दिवस चांगला करायचा छान. आणि खाण्यापिण्यामध्ये तिखटाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे मिरची हिरवी मिरची त्याला आवडते खायला. हिरवी मिरची म्हणा नॉनव्हेज म्हणा त्याच्या 2 त्याच्या हे होत्या मेन बाकी काही आहार विहार काही चुकीचा नव्हता. काय झालं मग त्याने एकदा ते हेल्थ चेकअप बिकअप काही ते केलं ह्याचं लॅबचं आणि त्याचं क्रिएटिनिन 5 काहीतरी दाखवलं गेलं आणि मग त्याला त्या मॉडर्न डॉक्टरनी डायलिसिस बिलिसिसचा सल्ला दिला. मग ते डायलिसिस सुरू झाल्यावर जरा काही लक्षणं जरा त्याला कमी वाटायला लागली म्हणजे काय असतील त्याची हेल्थ तशी काही मोठी लक्षण नव्हती पण ग्रेड 5 दिसल्यावर त्याने त्याला डायलिसिसचा सल्ला दिला. मग आठवड्यातून एकदा तो रिक्षाने जातो डायलिसिस करायला. ते चालू आहे त्याचं डायलिसिस करणं. बाकी काय त्या ह्याला पण जातो ड्युटी बिट्यूला पण जातो त्याचा काही विषय नाही त्याचा. आणि मग तो आला आणि तो म्हटला की म्हणजे आता कोणीतरी सांगितलं आयुर्वेदिक पण चांगलं वाटतं आयुर्वेदिक पण करायला पाहिजे स्टू हे ब्ला 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 आपण काय काय सांगितलं असेल. मग तो आला बाबा आयुर्वेदिक शोधत. मग तो म्हटला माझं बघा डायलिसिस बिलिसिस थांबवता येते का त्याचा आता कंटाळा आलाय ना
डायलिसिस केली की क्रिएट कमी येतंय, परत आठवडाभरात वाढतंय, परत करावं लागतंय. मग करूया म्हटलं आपण. झालं तेवढंच. आता तुझ्या प्रश्नाची उत्तर आहे चार होतास ना, त्याची प्रश्नांची उत्तर या ह्याच्यात आहे इनडायरेक्टली. बाकी मोठे इश्यू नाहीत त्याला. दोन मोठे हेतू आहेत, मेजर आणि पण इमॅजिन करण्याची गाडी व्यक्ती आहे तुझ्यासमोर, आहे की नाही. दुपारी दुपारी अंतरप्रवर्तन आहे, ठीक आहे म्हणतो तो. थोडं जास्त आहे, पण ठीक आहे. म्हणजे काय अगदी नक्तमूत्रता आहे असं काही नाहीये. म्हणजे रात्री उठावं लागतं असं काही नाही, पण दिवसभरात असतं म्हणतो. करा निदान करा, काय त्याने लावा सगळं प्रकरण. आलो 2 मिनिट विचार करा, 5 मिनिटं विचार करायला. काय रे? ए! काय? हा? ये. थांब एक मिनिट सांग. तो काय? तू कुठे जाणार आहेस आम्हाला? इथून आणणार तू. जा आणतो. हे तुझ्याकडे जाणार ना? हे माझ्याकडे. हे घे गं. सगळं आण. ते हे डबल आणणार आहेस? हे आणलेलं आहे. 2 नंबरचं आहे. आधी सगळं आण. काय कुठले केस होते, काय टाकले? हा, गाडानुसार हे करा. तुम्ही कुठल्या पण केस टाकतो ना, त्याचं इमॅजिन करा, ती व्यक्ती आली पाहिजे समोर, आहे की नाही. म्हणजे चिकित्सकाला इझी पडत, फेसलेस व्यक्ती आली पाहिजे. कपाली मूत्राघात नाही, पण मूत्राघात नाही. मूत्राघात कुठे आहे आपल्याला? काय म्हटलात? कोण काय म्हटलं अजून? बर बर. रक्तदृष्टी, रक्तामध्ये क्लेद वाढलं किंवा खपमला जास्त प्लेग वाढला, प्लेग जमा झालं खूप जास्त प्रमाणात, म्हणजे युरिन जे गेलं नाही, त्याच्यामुळे ते आपलं जे हे आहे किडनी आहे ती खराब झाली, त्याच्यामुळे क्रिएटिन वगैरे वाढलं. चंद्रशेखर कटू काय? कटुरस सेवनास इतके आहे, दिवास्वाप आहे. बोल. वजन बदल आणि वजन वाढ, बैठकाम आणि दिवस हे सगळे प्रकोप खेप होईल. आणि 40 वर्ष आणि स्वेद प्रवृत्ती जास्त, दुर्गंध जास्त आणि तिखट जास्त खाल्ले तिथे पित्त. दोन्ही गोष्टीमुळे पित्त रक्ताला दूषित करून आणि कफ मेदाला दुष्ट करून मेदाचं उत्तर हे जे सांगितलंय वृक्क, तर ते वृक्क आणि रक्त हे दोघांची दृष्टी.
तुमचं सर्वप्रथम दिवा माणसाचं स्टीचं गणित. रक्तामध्ये प्रेरणा मार्क्स वगैरे घ्यावे लागेल. काय देणार ट्रीटमेंट? तू काय देणार ट्रीटमेंट? आणि प्लेट कमी करायसाठी घ्यावी. 10 ती लक्षण त्यांनी सांगितली नाही. सुविधा दिक्की आहे की हा बोला. काय वेगळं नाही सांगणार, तेच सांगणार आहे. काय वेगळं नाही. तर काय आहे बरोबर आहे, तेच सांगताय तुम्ही, तेच आहे सगळं. तर काय दिवा स्वाप आहे ना एवढा, आहे की नाही? प्रमेयाचा हेतू आहे. स्वेद दौर्गंध्य प्रमेयाचं पूर्वरूप आहे ना. स्वेद होते दौर्गंध्यम येथील हातामध्ये आहे ना श्लोक. उपेंद्र वज्र छंदातला आहे ना श्लोक, कुठल्याही छंदातला आहे श्लोक असो. तर आणि कटुसेवनाधिक्य, कटुसेवनाधिक्य रक्तदृष्टी करणार आहे, पित्त प्रकोप रक्तदृष्टी करणार आहे की नाही. रक्तमेद प्रसादात वृक्क यांनी सांगितलं, कोणी सांगितलं? मोहसिन सरांनी सांगितलं. त्या प्रमाणात तसा विचार करून तसा विचार केलाय आणि तुला सांगितलं की बाबा हे तू काय दिसतायत आपल्याला, दिवा स्वाप दिसतोय, है की नाही. तर ह्याचा रक्त आणि मेदावर काम करायचं. मी पित्तच्या प्रमेयाची ट्रीटमेंट दिली त्याला. त्याला मूत्र विचारलं तसं आहे का, लाल आहे का, त्याने काही नीट सांगितलं नाही, पण ते असावं आणि लक्षात. तर त्याला दिलं मी त्यावेळेस सांगतोय की लोद्र, आमलकी, पटोल, मुस्ता असं पित्ताच्या प्रमेयामध्ये 3-4 काढे दिले आहेत ना, ते बघा मध टाकून प्यायचे ते. तर ही औषधं दिली त्यांना आणि 2-3 महिने औषध सुरू होती. आता त्याचं डायलिसिस बिलिसिस काय नाही त्या पेशंटचं, म्हणून ती केस टाकली. आता तुझा प्रश्न काय आहे की दिवा स्वापचं संग्रहामध्ये अविधियुक्त निद्रा जे घेतात त्यांना कुठले कुठले आजार होतात? प्रतिशय आणि प्रमेय. अजून काय होतं दिवा स्वापचं? 2 बोलतो ना रेफरन्स. दिवा स्वाप हा हेतू मांसदृष्टीचा पण आहे, बरोबर आहे. मांस वर्धन होतं, अपचित मांस तयार होतं, मांस मेद आहे ना तयार होतं. आणि मेदाच्या चिकित्सेत प्रमेयाची चिकित्सा सांगितलेली. मेदाची चिकित्सा कशी कराल, तर प्रमेयाची चिकित्सा करा असं सांगितलेलं. हे दोन रेफरन्सच्या थेसिसचे, बरोबर ना.
असे उलटे. हम्म. आपण क्रिएटिन पण कमी होतं. क्रिएटिन पण कमी होतं. लक्षणं कमी होतात. त्याला स्वस्त दिसल्यासारखं वाटतं. आलं का लक्षात? स्वस्तची फिलिंग आहे ना, हे सगळी औषधं गेली की अपत्र पण करायला लागतात. पित्त कमी व्हायला लागतं. वजन धडधड कमी व्हायला लागतं. मूत्रामध्ये ते काय बदल असतात ते दिसायला लागतात. शरीरामध्ये बदल झाले तर. कटू आपण बंद करतो, दुपारची झोप बंद करतो. डायलिसिस वाल्याने दुपारी झोप बंद नाही केली. ते म्हटले दुपारी झोपा. काही त्याचा काय संबंध डायलिसिसचा? झोपतोय चांगली गोष्ट आहे. रेस्ट मिळते म्हणतोय. रात्री पण झोप, दिवसामध्ये पण झोप म्हणतोय. मग त्यांचा काही विषय नाही. डेली स्लीप रात्री झोप नाही दिवस त्यांची झोप असते त्यांच्या दृष्टीने, आहे की नाही? त्यामुळे दुपारी पण झोप म्हणते. दुपारची झोप पूर्ण बंद केली. दुपारी झोप बंद झाल्यावर त्याची स्थूलता कमी व्हायला लागली. फिट दिसायला लागला पेशंट. लगेच नाही, वेळ लागला त्या गोष्टीला, आहे की नाही? आणि ऑटोमॅटिक महिने 7 दिवसाचं 10 दिवसात गेलं. ते म्हणतात अरे आता लवकर येऊ नका, 10 दिवसांनी या म्हणतात. नंतर 15 दिवसांनी या. असं करतात बंद होतं. फार कमी लोकांचं ते बंद पण होतं. त्याचं बंद झालं, आहे की नाही? त्यामुळे असं हे छोट्या छोट्या गोष्टी दिवासो आपण ते त्यांना काही माहितीच नसतं त्याविषयी, आहे की नाही? तो आपल्याला माहिती आहे तसा करायचा. असं नाही, हेतू पित्ताच्या प्रमेयासारखे आहेत दिसले मला. आता मेदावर काम करायचंय म्हणजे प्रमेयाची चिकित्सा द्यायची. मग कुठल्या प्रमेयाची द्यायची? तिखट खातोय, पित्ताच्या प्रमेयाची चिकित्सा द्यायची, आहे की नाही? असं पण केलं तरी तेच आहे ना, असं पण केलं तरी तेच आहे की नाही? असं. तो प्रमेयाचा, तो व्याधीचा हेतू आहे. तो व्याधीचा हेतू आहे. त्याच्यानुसार दोषांचे हेतू घडतात. लक्षात आलं की नाही? तो विशिष्ट हेतू विशिष्ट व्याधीचा आहे की नाही? लक्षात आलं? त्याच्यानंतर तुमचे पित्तानुबंध होईल काय, कफानुबंध होईल काय, कफलानुबंध होईल, दोषिक जे इन्व्हॉल्वमेंट येते ती तुमच्या आणि बाकीच्या हेतून येणार आहे. बरोबर आहे की नाही? दिवासॉप 1 तास नाही झोपत, 1 मुहूर्त नाही झोपत. 3-4 तास चांगला मस्त झोपतो एकदम. काय वाढणार नाही ना. असं. मग तो बरा झाला म्हणून मी तो केस घेतली. असं. अहो, हास्य सुखम स्वप्न सुखम हे हेतू कशाचे आहेत? प्रमेयाचे आहेत का, वातच प्रमेयाचे का, पित्ताचे का, कफाचे का प्रमेयाचे आहेत? प्रमेयाचे आहेत. हा, कॉमन विशेष हेतू आहेत त्या व्याधीचे. आणि लक्षात, त्याच्यानंतर ते हेतू घडल्यानंतर आहार जे काही दोषिक जे आहेत, पित्त प्रकोपात तो खात असेल आणि हास्य सुख आणि स्वप्न सुख असं असेल, बरोबर आहे ना? तर जी काय लक्षणं होणार, जी काय व्याधी होणार त्याच्यामध्ये पित्तानुबंध असणार. बरोबर आहे ना? तो किती असावा, त्याचे हेतू किती बळवान आहेत त्याच्यावर ते आहे डिपेंड. बरोबर आहे की नाही? हास्य सुखम स्वप्न सुखम करतोय, दूध खूप पितोय, आहे की नाही? पनीर खूप खातोय, गोड पदार्थ खूप खातोय, असं काय असेल तर कफाचे प्रमेय दिसेल टिपिकल. बरोबर आहे ना? असं कळालं ना? तो ते असं सुख पाहिजे, आहे की नाही? ते ती केस सांगितलेली ना, असं सुख. म्हणजे आता शिक्षक पण 5-6 तास बसतात एका ठिकाणी, आहे की नाही? शिकवताना प्रमेय होईल का? प्रमेय कोणाला करायचा आपण? अरे आरामात बसून पाहिजे, है ना? नुसतं हास्य नाही, ते सुखपूर्वक हास्य पाहिजे. स्वप्नाच्या वेळी सुखपूर्वक पाहिजे. रात्री पण 8ला उठलाय, सकाळी परत झोपला, असंच हे पाहिजे, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? अगदी मस्त मऊ बेड घेऊन असं असं ते पाहिजे, आहे की नाही? खडीवर झोपलाय, रस्त्यावर झोपलाय, कडक याच्यावर थकून झोपलाय, मग 8 तास झोपलाय, ते काय तसं सुख आहे ना? असं. हास्य सुखम, स्वप्न सुखम, स्वप्ने रती. त्याच्या आवड पाहिजे त्याला ती झोपायची सारखी. त्याचं ते तिकीट आहे ना त्याचं. बरोबर आहे, मिळाले रेफरन्स 2 प्रमेयचे. संग्रहामध्ये बघते. अजून काय? अजून काय विचारायचंय?
2 तर केस मिळाल्या. मध्ये पण येतो reflux आहे. चालणारं थांबा वाटतं, थांबायला बसावं वाटतं, बसायला झोपं वाटतं. असं नाही का? पण यामध्ये प्रमेह डायबिटीज जी आहे ना ती रक्तातली साखर आहे. आपला प्रमेहामध्ये माधुरी येतो, मूत्राला 3 ठिकाणी येतं. म्हणजे 3 प्रमेयामध्ये येतं. इक्षुमेयामध्ये येतं, शीतमेयामध्ये येतं आणि मधुमेयामध्ये येतं. त्यात मूत्राला माधुरी येतं. ते कसं ओळखायचं? मुंग्या लागतात त्याला. हम्म. असं आहे. अनुवंशिक रोगांमध्ये प्रमेह श्रेष्ठ आहे. आहे की नाही? डायबिटीज नाही, प्रमेह. डायबिटीजचं कंपॅरिझन तुम्ही वेगवेगळे असे करू शकता. रक्तगत आम, रक्तगत क्लेद, अग्निमांद्य असे वेगवेगळे हे करून तुम्ही करू शकता. असं आणले ते काहीतरी लक्षण दिसायला हवी. आता जो जनरली दिसतो म्हणजे प्रमेय पण दिसतो आपल्याकडे, म्हणजे असं प्रमेय पण दिसतात पेशंट, पण शुगर नॉर्मल असते असे पण आहेत. प्रमेय आहेत, नक्तमूत्रता आहे, हे सगळे खूप दिसतात आता तर. कारण अशी दिनचर्या आता खूप लोकांची आहे ना, प्रमेयच म्हणायचा. तुला असेल ताकदून असेल तर शोधन करायचं, व्यायाम बियाम सुरू करायचा. बोला. हम्म. हम्म. आहे, अजून निघतील, अजून रिसर्च निघतील आणि काही वर्षांत प्रूव्ह होतील की जसं आता ब्लड प्रेशरचं लिमिट वरचं 140 केलं, म्हणजे एवढे काळ ज्यांचं 130 ब्लड प्रेशर होतात ते आम्लोडेपिन घेत होते हायपरटेन्शन म्हणून. है ना? आज ते हायपरटेन्सिव्ह नाही आहे, पण बीटा ब्लॉकर घेऊन, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर घेऊन ते ऍडिक्ट झाले ना, त्या गोळ्यांना हे झाले. चुकलं ना गणित. तसं काही वर्षांनी ते पण गणित चुकेल. जसं लिपिड प्रोफाईलची गणित चुकली. पहिले ते मानायचे की लिपिड प्रोफाईल असा रेशो आला तर ब्लॉकेज होण्याची शक्यता आहे. आता तुमचा ब्लॉकेजचा विषय काय वेगळा आणि हे विषय वेगळा आहे. ह्याच्याशी काही संबंध नाही. पण त्या त्या ह्याच्यात जे अडकले ते अडकले, आहे की नाही? तसं 200-250 बीपी असलेले, शुगर असलेले पेशंट आहे ते ओके आहेत. त्यांना आम्ही म्हणतो बिंदास राहायचं. आपण आश्वासन दिलं की त्यांना आपण शिक्कामोर्तब केलं की नाही की त्या हे राहतात. आपण मध्ये असले की नाही की ते राहत नाही आणि खूप छान हेल्दी राहतात. पण अँटीडायबेटिक कुठलं चालू केलं तर सूट होत नाही काहींना. ज्यांना सूट होत नाही कुठलंही अँटीबायोटिक, म्हणजे सल्फोनिलगुरी असेल, बायगोनाइड असेल, कुठलंही असेल, आणि ज्यांना सूट होत नाहीच ते, त्यांना गरजच नाही म्हणायचं त्याची. स्टेबल राहू दे 100, 200, 200, 200, 250 काही होत नसते. लक्षात आलं की नाही? कारण तरुण वयातली साखर, म्हातारा वयातली साखर ही फरक असणार. पुरुषम विक्षम, तसं शुगर विषम पण आहे की नाही? विषय तर सगळ्यात असली पाहिजे. तर काही वर्षांनी ते सिद्ध पण होईल. आलं लक्षात की सिद्ध होईल इन द सेन्स रिसर्च होतील त्यांचे, मग ते मानतील अरे एवढी शुगर ह्या वयाला ओके आहे. आलं लक्षात? ते तुम्ही द्यायला नाही पाहिजे आणि ती शुगर कमी केल्यावर न्यूरोटॉक्झिसिटी किंवा हे होतंय, बरोबर आहे ना, न्यूरॉनचं डिमॅलिनेशन होतंय, असं काहीतरी शोधून काढतील. मग तेव्हा सगळं परत गाडी फिरणार. फिरण्यापासून पर्यंत कशाला आपण थांबा, आहे की नाही? असं करायचं. हो, असं तेच सांगतोय की ह्या थेरीज आहेत ना, त्यांच्या थेरीज काय बदलत असतात. तो आलं लक्षात? काय थेरम असतात ते बदलत नाहीत. आपले थेरम आहेत, आपले बदलत नाहीत. आपले सिद्धांत आहेत, सिद्धांतावर काम करायचं. चुकलं तर चुकलं, कोणी सांगितलं आपण ऍक्युरेसी पाहिजे आपल्यात, आहे की नाही? आपण डॉक्टर आहे. एखादं चुकलं तुमचं पेशंट तर अगं ते चुकत नाहीत. आपण काय ठेका घेतलाय का ऍक्युरेसीचा, आहे की नाही? सिद्धांत आपले चांगले तर ऍक्युरेसी चांगली वाढते उलट आपण आपल्या सिद्धांताने गेलं तर. तो म्हटला 250 शुगर आहे, डॉक्टर म्हणून काय करायचं, टेन्शन घेऊन मी आहे ना. म्हणलं टेन्शन त्या औषध चालू ठेव. आपण दोषांवर काम करायचं, ऋतूनुसार कुठला होतोय का बघायचा, त्याच्यावर काम करायचं. बाकी काय नाही. धातू बलवान ठेवायची, शुगर कटे समोरच्यांना कळत नाही काय नाही, आहे की नाही? आता काय नाही, परत रिसर्च झाली की रिनल टॉक्झिसिटी ह्याच्याने नाही येत, बायगुनाइडने येते म्हणे. जी हे होत होती ना रिनल काय बरं, रिनल फेल्युअर म्हणण्यापेक्षा नेफ्रोपॅथी, आहे की नाही? नेफ्रोपॅथी जी येते ती मेटफॉर्मिनने येते, म्हणतात. काय झालं, आहे की नाही?
डास मारायला वाघ पाठवला मग आपल्याला आहे की नाही. डास तर माणूस पण मेला असं झालं ना. त्यामुळे तसलं काय नाही. धातू बलवान ठेवायचे, चांगले ठेवायचे त्या माणसाचे. लक्षात शरीरात असे काहीतरी मेकॅनिझम असणार आहे. अजून म्हणजे शास्त्र एवढं म्हणजे मानवी आपल्याला पण खूप काही कळालेलं नाही आणि त्यांना पण खूप काही कळालेलं नाही. शरीरात एखादी व्हॅल्यू वाढली, बरोबर नाही, एखादा मार्कर वाढला तर त्याला कॉम्पेन्सेट करायला कुठला तरी दुसरा मार्कर कमी होतो, वाढतो, काहीतरी होत असतं. आता हे सगळे रिसर्चचे विषय आहेत. आलं लक्षात. मॅक्झिमम पेशंटमध्ये युरिक ऍसिड पण त्याच्यासोबत वाढतं. आलं लक्षात. हा अभ्यासाचा विषय त्याचा तो अभ्यास करायला पाहिजे. पण शरीरामध्ये काहीतरी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम्स आहेत आणि त्या छान व्यवस्थित कॉम्पेन्सेटरी करतात. अनलेस आणि तुम्ही त्याला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत. असं आता तुम्ही आहे पेशंट आणि अँटीडायबेटिक घेतोय, तो स्वस्त दिसतो का नाही, काहीतरी कॉम्प्लिकेशन असतं. न्यूरोपॅथी चालूच असते, मग तीच होऊन येऊन B12 चालू असतं, असं काहीतरी हे चालूच असतंय. है की नाही? तर आपल्यानुसार त्याचे धातू चांगले ठेवायचे. लक्षात ठेवा, हेल्थ सायन्स ज्यावेळी डेव्हलप झालं म्हणजे ॲलोपॅथीचं, ते आरोग्यावर काम करतंय, बरोबर आहे ना. ते डेव्हलप झाल्यावर साहजिकच आहे की आरोग्य हे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे, की आरोग्य चांगलं व्हायला पाहिजे, बरोबर ना. जे सायन्स आरोग्याचा विचार करते ते जर डेव्हलप होत असेल तर साहजिक आहे. पण दिसताना उलट दिसतं, आहे की नाही. आता जनरली सगळ्यांकडे एक एक आजार आहेतच आहे. गोळ्यांच्या डब्या आहेत, है की नाही? मग असं आहे. आपल्या आपल्या सिद्धांताला फिक्स राहायचं, बरोबर आहे. आपल्यानुसार तो असं म्हणायचा, माझ्यानुसार तू स्वस्त आहेस, भूक चांगली लागते ना, जेवण व्यवस्थित बसतं ना, झोप चांगली लागते ना, आहे की नाही. मग शुगर किती काय असते ना, 200-250 असू द्या, स्वस्तची आहे की नाही? अरे काही होत नाही तेवढ्या शुगरला, उलट कमी झाली तर प्रॉब्लेम होतो, आहे ना. ऐसा आहे. आपण काय बघायचं, अगदीच विचार करायचा, मूत्र बघा, त्याचं मूत्र परीक्षण करा, आहे की नाही. हे असली परीक्षण करा ना, तुम्हाला वाटत असेल ह्या प्रमेयामध्ये बसतोय बाबा, तशानुसार द्या औषधं. असं अगदीच विचार करायचं तर ग्रंथातूनच काय ते विचार करा, ह्याच्यातूनच उत्तरं शोधायची. असं ते त्याच्यातून शोधतील, आपण आपल्यातून शोधायची, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. आपण पण त्यांचं करायचं, ते आपलं करतात काय. ते आयुर्वेदिकवाल्याला काम जास्त पडतं, पण त्यांचं पण आपणच करायचं म्हटल्यावर, आहे की नाही. असं ते हे पण करायचं, ते मेटफॉर्मिनचा आपण अभ्यास करायचा, आहे की नाही. तो पण आपण करायचा, हा पण आपण करायचा, मग एक नंतर बराबर चिंता होऊन जातो. तरी दोन कसं करणार, आहे की नाही. ते कसं एक मार्गे करतात व्यवस्थित, सिस्टीम करतायत तसे करतात. ते म्हणजे सिम्प्लिफाईड आहे त्यांचं, आपलं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. आयुष्यभर हाच प्रश्न BMS झाल्यानंतर, तर प्रमेयला डायबिटीज मानायचा का, डायबिटीजला प्रमेय मानायचा का, आहे की नाही. आहे ना. आणि शुगरमध्ये काय द्यायचं आयुर्वेदिक, हे असे अनुत्तरितच प्रश्न चालूच राहतात वर्षानुवर्षी, आहे की नाही. असं आहे. आता डायलिसिस आहे, दिवासॉप त्यांना बंद करता येत नाही. मी दिवासॉप मध्ये घ्या म्हणतोय, तो दुपारी झोपा म्हणतोय, तो रेस्ट मिळते. किती ही घोडचूक आहे ना मोठी शास्त्रातली, नाही. नेफ्रोलॉजिस्टची घोडचूक आहे ही खरी तर, म्हणजे आपल्या शास्त्रानुसार घोडचूक आहे, त्यांच्यानुसार ती नाही घोडचूक. म्हणजे बेसिक सिद्धांत नाही माहिती. लक्षात आलं की नाही. मी तुम्हाला सांगितलं मॅट्रिक्स मला येतोय करता, साइन थिटा कॉस थिटा येतोय, पण मला ऍडिशन नाही येत. उपयोग काय, मला ऍडिशन आली पाहिजे. 2 अधिक 3 5 हे आलं पाहिजे, 5 अधिक 6 11 हे आलं पाहिजे ना. ते नंतर साइन थिटा कॉस थिटा हे नाही ना, ऍडिशन नाही ना, सबट्रॅक्शन नाही ना, डिव्हिजन नाही ना. हे नाही, मी ट्रिग्नोमेट्री शिकणार. कसं काय होतं, काही गणित आधी आली पाहिजेत, कारण व्यवहारात तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन येते. साइन थिटा कॉस थिटा कुठे येतोय वापरायला, पण बेसिक या झोपायचं का, ह्या पेशंटने प्रतिशयाचा पेशंटने झोपलं पाहिजे का दुपारी, हे सिद्धांत असायला हवे, आहे की नाही. हा आमाच आहे आणि काय करायला पाहिजे, हा वाताचा पेशंट आहे, आयसीयूमध्ये झोपायला AC लावला पाहिजे का, आहे की नाही. हा आमाचा पेशंट आणि छाळ पिलं पाहिजे का, फळांचा रस पिला पाहिजे का, हे ऍडिशन आहे, हे सबट्रॅक्शन आहे, बेसिक मॅथ्स आहे. बेसिक आलं की सगळी गणितं सुटतात रे. एवढं 5,000 वर्षापूर्वीचं शास्त्र, हाय तीच औषधं, जुनं सगळं, म्हणजे काय अपडेट काय त्याच्यात आहे का काय. एवढे छान त्यांच्या गोळ्या आहेत, डिझॉल्विंग गोळी गेली की आमाशा डिझॉल्व, किती ऍडव्हान्स आहे की नाही. एवढं असून पण अजून चालतेच, आमच्याकडे येतातच पेशंट. कशाच्या आधारावर येत आहे,
कुठेतरी कमी पडतंय ना काम, आहे ना, कुठेतरी चुकतंय सिद्धांत त्यांचे, आणि कुठेतरी आपले बरोबर आहेत म्हणून येत आहे ना. मग त्याच्यावर काम केलं तर आपल्यावरच, नाही का? अरे कधीच फ्लश व्हायला पाहिजे, त्याच्यात अपडेट नाही ते काळानुसार राहतच नाही, कुठलंच नाही राहत. जुन्या मॉडेलची कार घ्याल काय तुम्ही? घेणार नाही तुम्ही म्हणा आता क्रूज कंट्रोल पाहिजे मला, हे पाहिजे ते पाहिजे, आहे की नाही? जुनी घ्याल काय मारुती 800? नाही घेणार तुम्ही. कुठल्याही काळानुसार जुनं काहीच राहत नाही. माणसानं अपडेट लागतं, न्यू व्हर्जन लागतं, लेटेस्ट लागतं. मग हे कसं काय तरी पण तळतंय, आहे की नाही? त्याचा सिद्धांतात दम आहे खूप काही. तरी अभ्यास आपला कमीच आहे अजून. जास्त पण नाही, तरी शास्त्र पूर्ण वाचलंय किंवा तरी कमीच आहे. त्याच्यात पण येत आहेत पेशंट, आहे की नाही? म्हणजे त्याच्यातला पण अभ्यास कमी असून येत आहेत. त्यातलं जर जास्त झालं तर ज्यात असाध्य तो काय वाटतंय किंवा ज्या वाटतायत की आपण करू शकत ते पण करता येण्यासारखं आहे नाही असं. मग आपलं का आपण आपलं करावं, ते त्यांनी त्यांचं करावं, आहे की नाही? कोणी कशाला इंटरफेअर करा असं. आणि एक मेंदू किती शिकणार आयुष्यभर, आहे ना? 15-20 वर्ष आता MD तुमची वर्ष झाली म्हणजे, आहे की नाही? आता ऑलरेडी थकलेला असताय तुम्ही, त्याच्यानंतर एक अजून 4-5 वर्ष अभ्यास कराल किंवा करायला पाहिजे म्हणून, आहे ना? त्याच्यानंतर थकतोच मेंदू. त्याच्यानंतर कधी डेव्हिडसन वाचणार, हचिन्सन वाचणार, कधी हे वाचणार, होत नाही, शक्य नाही होत. आयुष्यभर अपूर्णत्व येत राहतं मग ते असं होतं. लिमिट घाला, मला एवढं तर परफेक्ट येऊ दे माझ्या. मग त्यामुळे लिमिट्स तर कळतात ना आपल्याला, नाही ह्याच्या बाहेरचं मी नाही करू शकत. मी तर बाबा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला आणि डोक्यातून रक्तस्राव झाला, मी नाही करू शकत, पाठवा ना दुसऱ्याकडे, काय होतं त्याच्यात काय? आपण काय नाही करू शकत हे माहिती असणं पण महत्वाचं आहे, पण आपण काय करू शकतो त्याच्यावर काम करणं पण चांगल्या पद्धतीने केलं तर फायदेशीर आहे ना. आमवात आहे, तो सर्जन काय करू शकतो का? आमवाताला नाही, त्यांनी इकडे पाठवायला पाहिजे. सोरियासिस आहे, तो काम करू शकतो. ॲटोइम्युनवर काय काम करणार? काय काम नाही करू शकत. सगळे ॲटोइम्युन त्यांनी आयुर्वेदिकडे पाठवायला पाहिजे, आहे ना? बरोबर आहे की नाही? ते मग 8 तास कशाला करा? डोक्यातून रक्तस्राव एमबीबीएस बरा करणार, कशाला बरं करणार? बसलाय ना तिथे तो, आहे की नाही? सगळे साधन सामुग्रीने. कारण त्यात आपल्या शास्त्रात कमीपणा आहे असं नाही, पण आपल्याला काही गोष्टींची परमिशन नाही, आपल्याला तसा अनुभव नाही, बरोबर आहे ना? न्यूरो कंडिशन मी किती हँडल करणार आणि न्यूरो सर्जन तो जास्त करणार ना माझ्यापेक्षा जास्त, त्याला त्याच्यात हे असणार. पण आमवाताला की त्याला काय करता येणार नाही, तो स्टिरॉइडच देणार किंवा कुठलाही ॲटोइम्युन असेल तर काहीच नाही करता येणार. ते आपल्या ज्याच्यात आपली बलच थांबणे त्याच्यावरच काम करायचं, चांगलं काम करायचं, असं काम करायचं की ते आपणच, आहे की नाही? मी आयुर्वेद ICU काढलं, कशाला काढायचं आयुर्वेद ICU? आहे नाही, ते ऑक्सिजन तिकडचा, सगळं बाकीचं तिकडचं अर्ध आहे ते चांगलं. एवढं सगळं आपणच करू शकतो. वात रक्त आपण, ज्वर आपला, आमवात आपला, वातव्याधी आपल्या, तिथे केवढा आहे, कुष्ठ आपलाच. अर्शज आहे का ट्रीटमेंट मॉडर्न मध्ये? मेडिसिनल ट्रीटमेंट आहे का पाईल्सची? नाही, अर्श हक्काचा, ग्रहणी हक्काची, रक्तपित्त आहेच की, योनी विकार, आर्थोदोष, शुक्रदोष आपल्याकडे. मग म्हणजे एवढं मोठं व्यासपीठ पडलंय, तिकडं कुठल्या तरी खोली बघत शोधत असायचं. मी परफोरेशन करणार, कशाला करणार तू परफोरेशन? पिपिली काय आहेत का? मध्ये पिऊन का वापणार आहे? एवढं सगळं पडलंय की नाही व्यासपीठ, त्याच्यावर काम करावं, जरावर काम करावं असं. त्यामुळे आहेत ते अध्याय चांगले वाचा, आहे की नाही? ECG वाचणार, कशाला वाचायचं ECG? किती वेळा येणार तुमच्याकडे कार्डियक पेशंट या आयुर्वेदिक वगैरे? 100 वेळा वाचणार, 100 वेळा विसरणार की नाही? मग कार्डिओ फिजिशियनकडे येत आहेत 100 पट्ट्या दिवसभरात, म्हणून त्याचं रिपिटेशन होत आहे ते, बरोबर आहे ना? मग त्याने तो विसरू शकत नाही, त्याचं काम ते आहे ना. नाही ते पण कळालं पाहिजे, कसं मेंदू किती काम करणार, आहे की नाही? आली पट्टी तुमच्याकडे, तुमचं काम काय? तुला होतं काय ते सांग, हे काम आहे ना तुमचं. ते पट्टीत कुठे शोधत बसायचं? ST इलिव्हेशन बिलिव्हेशन कशा शोधत, म्हणजे शोधा, तो एक्स्ट्रा भाग असू दे तुमचा. तुमचं काम आहे पट्टी आली तरी तुझं सांग, तुला काय होतंय, आहे की नाही? हृदरोग आहे का? वेगावरोध आहे का? आहे ना? कुठला पुरुषाचा वाताचा काय वेगावरोध आहे का हे बघायचं. मग छातीत दुखतंय का, तो वेगावरोध, मग आपलं अनुलोमन देणं बिणं हे आपलं काम आहे. ST बिस्टी नंतर बघू, आहे की नाही? मग असं आहे ना. म्हणजे आपल्याला कळतं की आपण कितपर्यंत अभ्यास करायचा आहे, म्हणजे एक हे कळतं, सिम्प्लिफाईड होतो ना ब्रेन पण आपला, थकत नाही. सगळं मिस करणार म्हटलं थकणार. मग करायचं डायरेक्ट तिकडे घुसायचं, मग इकडे यायचं नाही परत. म्हणजे
मग तोच अभ्यास करायचा. मग आता MBBS वाल्यांनी 5 वर्ष केलेला मेडिसिनचा अभ्यास आणि तुम्ही VMS वाल्यांनी नंतर 5 केलेला अभ्यास, त्यात फरक आहे ना शेवटी. बरोबर आहे की नाही? आणि ह्याचा पण आहे विषय की लोकांचा विषय आहे किंवा ह्याचा विषय आहे. तुम्ही सर्जरी करणं आणि MS सर्जरी करणं. तर आहे त्याचा आहे की नाही? ज्याचं लायसन मिळालं ते करणं सोपं काम आहे. आणि करण्यासारखं खूप आहेत गोष्टी. त्याचं उत्तर नाही. एवढं हे आहे पुढे गेलेलं आहे. कुठे ॲटोइम्युनिटी काम होतं. RA नाही ठीक करू शकत आहे. आपल्यात RA बरा होतोय की. कसला ॲटोइम्यून झाला? बरा नाही व्हायला पाहिजे. आता इम्युनिटी बघतोय ना पेशंट तो. आता इम्युनिटी काय मारत नाही त्याला. सायनल फ्लूइडला आता झाली मित्र काय दोघं? आतापर्यंत प्रॉब्लेम होते. आहे की नाही? सोरायसिसमध्ये पण. आता इपिथेलियलला काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत सगळा प्रॉब्लेम होता. मग ते त्यांच्या दृष्टीने ॲटोइम्यून, आपल्या दृष्टीने काय सगळं ॲटोइम्युनिटी बरोबर आहे. बाहेरनं स्टिरॉइड नाही सुटू शकले. हां, मग ह्याच्यात खरं थेसिस तुम्ही करायला पाहिजे. आहे की नाही? हां? अप्रूव्ह नाही होत. त्याच्यावर वरून अप्रूव्ह नाही होत. नाही नेमकं काय झालं? झाला तरी त्यांना समजणार नाही. नाही, असे टॉपिक घेतले तर फायदेशीर आहे. त्याचं काहीतरी आउटपुट तर मिळेल आहे की नाही? असं. आपले थिसिस याच्यावरच होत की ह्याला मॉडर्नली कसं प्रोटेक्ट करायचं. त्याच्यात कोणता आहे? ते पकडू शकतात त्यातच. थेसिसचा फायदा मॉडर्न वाल्यांनाच होतो रे, आयुर्वेदिक काय होत नाही. आणि त्यांना पण नीट होत नाही असं पण होतं. सगळं ढीगभर पडलेत ना गुगलवर. काय टाकतील त्याच्यावर आहे. असं काय आउटपुट काय? पेशंट पण खोटे, सगळं काही मजाच नाही काहीतरी. असं आहे. चल थांबू. हां. तर विषय काय आहे ना, की तुमच्या मनाने असं एक्सेप्ट केलं ना, ब्रॉड विचार केले, की नाही जर ही गोष्ट माझ्याने असाध्य आहे, तर कुठल्यातरी गोष्टीने साध्य होऊ शकते. ह्याला ब्रॉड माइंड लागतो. ते खूप लोकांकडे आहेत ना ॲलोपॅथीवाल्यांकडे, कितीतरी आहे. आयुर्वेदाची चांगली पुस्तकं ॲलोपॅथी डॉक्टरांनी लिहिलेली आहेत. नाव घेतात तर तुम्हाला आणि विशेष वाटेल तुमच्या समोरची पुस्तकं. आलं का लक्षात? म्हणजे ती आवड पाहिजे. तो ब्रॉड पण ते हे पाहिजे ना. आपण आता एक्सेप्ट करतोय ना काही गोष्टी. तसं त्यांनी केलं तरी सगळ्यात आनंद, पेशंटला आनंद आहे की नाही? आता भाऊ आला का ह्याच्याकडे पेशंट, आरेचा पेशंट आला बाबा ह्याच्याकडे. त्याने सांगा बाबा मी देतोय आता स्टुडंट, पण त्याचा काय लाईफ लाँग तुला घ्यावं लागेल, त्याच्यावर असा रेनल टॉक्झिसिटी आहे. बेटर तू आयुर्वेदिकवाल्याकडे जा. असं सांगितलं गेलं पाहिजे. आणि तू बघतोयस ना बाबा आयुर्वेदिकवाल्याने बरे करतायत. एखाद दुसरी केस त्याच्याकडे येत असणार आहे नाही की माझं सर बरं झालं आणि मी असं यांच्याकडून औषधं घेतली. मग ती नोट डाउन केली पाहिजे त्यांनी. कसं काय झालं? ॲटोइम्यून डिसीज बरा कसा झाला? आहे की नाही? त्याच्यावर जे काम-बिम करतात ॲलोपॅथीवाले ते मग हे वाचायला सुरुवात करतात. वाचताना तुम्ही कसं वाचताय शास्त्र याला पण महत्व आहे. काही जण चुका काढण्यासाठी वाचतात. म्हणजे कशी चूक निघते याच्यात आहे की नाही? काही जण आदरपूर्वक वाचतात, की जरी हे वाटतंय चुकीचं तरी मला हे समजत नाही म्हणून ते चुकीचं वाटतंय. असं पण काही जण वाचतात. वाचतात कसं ह्याच्यावर पण ना फरक. खूप जण करतायत हे काम तसं. मग ते चांगलेच आहे ना, आहे की नाही? आणि त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना फायदा होतो. आहे की नाही? असं. चला जाऊया. चलो.